नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता वसुंधरा बनीला घेऊन तिच्या माहेरी आलेली असते आणि तिची अवस्था खूपच खालवलेली असते. सुधीर आणि सुशीला तिच्याकडे बघताना त्यांना खूप भीती वाटायला लागते, कारण वसुंधरेच्या हातामध्ये बांगड्या नसतात, गळ्यात मंगळसूत्र नसतं. त्यामुळे सुशीलाला तर खूप टेन्शन आलेलं असतं. आकाशला तर काही झालं नसेल ना, म्हणून तिची काळजी वाढत असते. बनी आता वसुंधरेला खूप बोलत असतो आणि विचारत असतो, आई काय झालंय ते सांग ना मला, मी केव्हापासून विचारतोय तुला. वसुंधरा आता त्याच्यावर चिडते आणि म्हणते, बनी तुला कळत नाही आहे का, मी केव्हापासून तुला शांत करण्याचा प्रयत्न करते, जा आतमध्ये जाऊन खेळ, मला काहीच बोलायचं नाही आत्ता. बनीला घेऊन सुधीर आतमध्ये जातो. सुशीला आता वसुंधरेला समजावण्याचा प्रयत्न करते. वसुंधरा तिच्या गळ्यात पडून एकदम मोठ्याने रडायला लागते. सुशीला म्हणते, वसुंधरा काय झालं आहे. आता वसुंधरा सांगते की आईने माझ्या हातातल्या बांगड्या, गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं. त्यांनी खूप अमानुष असं कृत्य माझ्याकडनं केलेलं आहे आणि ती खूप मोठ्याने रडायला लागते. सुशीला म्हणते, असं कसं करू शकतात त्या, आणि तू आता टेन्शन घ्यायचं नाही आहे वसुंधरा, जाऊ दे. आकाशरावांची तब्येत लवकर बरी होईल आणि ते लवकर घरी येतील आणि तुला नक्की समजून घेतील. सुशीला आता वसुंधरेला समजावण्याचा प्रयत्न करत असते. इकडे माधव आणि अखिल घरी आलेले असतात. जयश्री म्हणते, कशी आहे आकाशची तब्येत. माधव म्हणतो की आता ठीक आहे. त्याचा श्वास फुलला होता, त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, पण डॉक्टरांनी परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे, पण पुढचे 24 तास त्याच्यासाठी क्रिटिकल असणार आहे. जयश्री म्हणते, काही नाही होणार त्याला. ती वसुंधरा गेली ना आता घराबाहेर आणि खूप मोठा धोका टळला. मी तुम्हाला म्हणत होते ना, बघा ती होती म्हणून हे सगळं होत होतं. माधव म्हणतो, तिचा विषय नको ना आता, मला तिच्याविषयी काहीही बोलायचं नाही आहे. आणि तेवढ्यात जयश्री म्हणते, भास्कर आणि लकी कुठे. अखिल म्हणतो, ते येत आहेत मागून. आता चिनू म्हणू खूप हट्ट करत असतात, जेवणच करत नसतात, कारण त्यांना बनीची आई म्हणजेच वसुंधरा हवी असते. त्या कोणाच्याही हाताने खायला तयार नसतात आणि म्हणत असतात की आम्हाला आत्ताच्या आत्ता बनीची आई हवी. ती कुठे गेले, कधी येणार आहे. जयश्री म्हणते, काय झालं आहे तुम्हाला, ती नाही येणार आहे आता कधी, आम्हाला सांगून जाते का ती कुठे जाते तर, आणि तुम्ही काय झालं तुम्हाला न जेवायला. त्यावर आता चिनू म्हणून म्हणत असतात, आम्हाला तीच हवी, ती नसेल तर आम्ही जेवण करणार नाही आणि कोणाशीच बोलणार नाही, असं म्हणून ते हट्ट करत असतात आणि निघून जातात. जयश्री म्हणते, पाहिलं आपल्याशी तर ती खोटं वागली, पण मुलींना तिचा लळा लावला आहे तिने, त्यांना माया दिली आणि प्रेम दिले, त्यामुळे मुलींनासुद्धा तिची आठवण येते, त्यांना त्यांची आई लागते. त्यावर माधव म्हणतो, लागणारच, कारण ते लहान आहे ना, आणि म्हणूनच तर वसुंधरेचं लग्न करून तिला या घरात आणलं होतं ना आपण, त्यांना आईची माया आणि प्रेम मिळावं यासाठी. इकडे आता विशाखाने तनयाला फोन केलेला असतो. तिथे लकीसुद्धा बसलेला असतो आणि ती विचारत असते की तनया काय झालं आहे, न्यूज आहे का. त्यावर तनया म्हणते, एकदम सॉलिड न्यूज आहे मम्मा. इकडे ना तर आमच्या आईने त्या वसुंधरेकडनं जबरदस्तीने डिवोर्स पेपर साईन करून घेतलेले आहे. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं, हातातल्या बांगड्यासुद्धा काढून घेतलेला आहे आणि वसुंधरा बनीला घेऊन घर सोडून गेली आहे. विशाखा म्हणते, काय बातमी दिली तू, आणि ती फोन कट करते आणि आता लकीला म्हणत असते, चला पुढचा प्लॅन करायला रेडी व्हा आता. शार्दूल म्हणतो, एकदम छान बातमी दिली तुम्ही, आता त्या आकाशला माझ्यापासून कोणी वाचवू शकत नाही. वसुंधरा असू द्या आणि ते साक्षात ब्रह्मदेवाला खाली येऊ द्या, पण आकाश आताच संपणार. वसुंधरा आताही खूप टेन्शनमध्ये असते. ती बाहेर बसलेली असते. सुधीर आणि सुशीला तिच्याकडे येतात आणि म्हणतात की नाश्ता तरी करून घे, कशाला एवढी काळजी करतेस, आकाशराव नक्की बरे होतील. आता वसुंधरा म्हणते, मला भूक नाही आहे. आणि आता सुधीर म्हणतो की वसुंधरा, हे सगळं आमच्यामुळे होतं आहे, आम्ही खोटं बोललो, पण त्याची शिक्षा तुला भोगावी लागते. वसुंधरा म्हणते, नाही बाबा असं नका बोलू, हे सगळं मी माझ्या सुखासाठी करत होते, तुमच्यासाठी नाही. मी माझ्या सुखासाठी सगळं काही लपवलं, पण बहुतेक ते सुखच माझं नशिबात नाही आहे. सुशीला म्हणते, असं नको बोलू, मला माहिती आहे आकाशराव लवकरात लवकर बरे होतील आणि घरी येतील, आणि कोणी नाही पण ते तरी तुला समजून घेतील, माझी खात्री. तेवढ्यात तिथे एक जोगतीन येते आणि ती जोगवा मागण्यासाठी आलेली असते. वसुंधरा येते, देवीची पूजा करते, पाया पडते. सुशीलासुद्धा आता जोगवा घेऊन बाहेर आलेली असते. आता ती जोगतीन म्हणते की काय मागायचे तुम्हाला, मागा. त्यावर सुशीला म्हणते की माझी मुलगी आहे, खूप कठीण परिस्थितीतून जाते आणि तिच्यासाठीच आता प्रार्थना करा तुम्ही देवीला की तिच्या आयुष्यात सगळं काही चांगलं होऊ दे. वसुंधरेला आता ती जोगतीन विचारते की काय हवं आहे तुला. वसुंधरा म्हणते, माझा नवरा, त्यांची तब्येत बरी नाही आहे, त्यांना लवकरात लवकर बरं होऊ द्या. त्यावर जोगतीन म्हणते की माझी आईसुद्धा मरणाला टेकली होती आणि मी ते कठीण व्रत केलं होतं, तेच तुला सांगते. जंगलामध्ये ना एक देवीचं मंदिर आहे, खूप लांब आहे इथून, पण अनवाणी पायांनी तिथे जायचं आणि तेही दिवा घेऊन, आणि हो दिवा विजला नाही पाहिजे. मंदिरावरती जायचं आणि मंदिरात गेल्यानंतर प्रदक्षिणा घालायच्या, त्याही 501, आणि कुठेही थांबायचं नाही. रस्त्यात काटे येऊ दे, विंचू येऊ दे, साप येऊ दे, काहीही आलं तरी थांबायचं नाही आणि ते व्रत पूर्ण करायचं. आणि ते व्रत पूर्ण केल्यानंतर माझी खात्री आहे तुझा नवरा नक्कीच बरा होणार, कारण ती देवी ना नवसाला पावणारी आहे. माझ्यासोबतसुद्धा तसंच घडलं होतं.
आणि ती निघून जाते. वसुंधराने आता ठरवलेलं असतं आणि ती आईला म्हणते की मी आत्ताच जाणार, मी आकाशरावांसाठी काहीही करायला तयार आहे, माझ्याकडे आत्ता वेळ नाही आहे. सुधीर आणि सुशीला म्हणतात तू खरंच ते व्रत करणार आहेस? त्यावर वसुंधरा म्हणते हो, मला थांबायचं नाही आहे, मला आत्ताच जायचं आहे. आणि ती जाण्याचा हट्ट करत असते. इकडे बनीसुद्धा म्हणतो आई मलासुद्धा तुझ्यासोबत यायचं आहे, मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. वसुंधरा म्हणते बाळा असं उन्हामध्ये जायचं आहे आपल्याला आणि तुला त्रास होईल, त्या सगळ्याचं खूप लांब आहे मंदिर. त्यावर तो म्हणतो नाही मी सुद्धा येणार. वसुंधरा म्हणते आणि तुझी शाळा? बनी म्हणतो एक दिवस जाऊ दे ना, काही नाही होणार, पण बाबा ठीक झाला पाहिजे, मलासुद्धा त्याची खूप आठवण येते. आणि मी ऐकलं आहे तुमचं सगळ्यांचं बोलणं, मला माहिती आहे तुम्हाला काही सांगत नाही, पण बाबाची तब्येत खरंच खूप क्रिटिकल आहे मला माहिती आहे आणि आपण जाऊया आता मंदिरात. चल. वसुंधरा आता बनीला घेऊन मंदिराकडे निघालेली असते. इकडे आता शार्दूल त्याच्या माणसाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि सांगत असतो की आकाश ठाकूर आज संपला पाहिजे. तो माणूससुद्धा म्हणत असतो हो सर, तुमचं काम झालं म्हणून समजा, आकाश ठाकूर आज काही वाचत नाही. तो आता आकाशकडे जायला निघतो. तेवढ्यात शार्दूल म्हणतो स्वतःला हिरो समजतोस का तू? हे घे मास्क वगैरे लाव, कोणाला संशय नाही आला पाहिजे, चेहरा नाही दिसला पाहिजे तुझा. तो माणूस आता मास्क लावतो आणि आकाशच्या रूममध्ये जातो. तिथे नर्स आपलं काम करत असतात, आकाशची कंडिशन मॉनिटर करत असतात. तेवढ्यात तो माणूस म्हणतो की नर्स तुम्हाला ना बोलवलं आहे डॉक्टरांनी, आणि ती नर्ससुद्धा निघून जाते. आता तो माणूस आकाशच्या चेहऱ्यावरचं मास्क वगैरे काढतो, सगळे मशिनरी वगैरे बंद करतो आणि आकाशच्या सलाईन बॉटलमध्ये एक इंजेक्शन टाकतो, ज्याने आकाशला आता त्रास होणार असतो आणि तो मरण पावणार असतो. इकडे वसुंधरा आपलं व्रत करण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघालेली असते. तिच्यासोबत बनीसुद्धा असतो. वसुंधरेला बनीची खूप काळजी वाटत असते आणि ती म्हणत असते की बनी तू इथेच थांब ना, खूप पायऱ्या आहे आणि मंदिर खूप उंचावरती आहे, मी जाऊन येते, तू इथेच थांब. बनी म्हणतो नाही, बाबांसाठी मलासुद्धा प्रार्थना करायची. वसुंधरा म्हणते अरे मग इथूनच प्रार्थना कर ना तू. बनी म्हणतो नाही नाही, मी येतो ना, येऊ दे ना मला. आता वसुंधरासुद्धा त्याच्या हट्टापुढे काहीच बोलू शकत नाही. ती म्हणते ठीक आहे ये तू माझ्याबरोबर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जिथे कुठे वाटेल ना की तुला आता चालवलं जात नाही, तू थकला आहेस, तेव्हा तिथेच थांबून जायचं. बनी म्हणतो ठीक आहे. आता बनी आपल्या खिशातून एक मॅच बॉक्स काढतो आणि वसुंधरेच्या हातामधला दिवा पेटवतो. वसुंधरा आणि बनी यांच्या व्रताला आता सुरुवात झालेली असते. ते दोघंजण आता पायऱ्या चढत असतात. इकडे चिनू म्हणून आता बनीला फोन केलेला असतो, म्हणजेच वसुंधरेच्या नंबरवरती, आणि तो फोन बनीच्या खिशात असतो. बनी फोन उचलतो. चिनू म्हणून म्हणतात बनीची आई कुठे आहे, आम्हाला तिची खूप आठवण येते, कधी येणार ती घरी? बनी म्हणतो नाही माहिती कधी येणार ती घरी, आता ती देवीच्या मंदिरात चालली व्रत करण्यासाठी, आम्ही दोघंजण इथे प्रे करतोय बाबासाठी, आम्ही जंगलाच्या मंदिरात आलोय. त्यावर चिनू म्हणून म्हणतात आम्हाला का नाही बोलवलं, आम्ही सुद्धा आलो असतो ना, आम्हाला खूप आठवण येते तुमची, आम्ही येऊ का तिकडे? बनी म्हणतो नाही, तुम्ही घरूनच प्रे करा, कारण मंदिर खूप उंचावर आहे, तुम्हाला नाही चालवलं जाणार. चिनू म्हणून म्हणता नाही आम्हाला सुद्धा यायचं आहे. बनी दादा तू आम्हाला आत्ताच्या आत्ता लोकेशन पाठव. आणि बनीसुद्धा म्हणतो ठीक आहे मी पाठवतो लोकेशन, पण तुम्ही कसं येणार? चिनू म्हणून म्हणतो आम्ही येऊ, आम्हाला येते रिक्षा पकडता, आम्ही बरोबर येऊ. बनी म्हणतो सांभाळून यायचं आपण. चिनू म्हणून म्हणतात हो रे दादा तू पाठव लोकेशन आम्हाला. बनी आता लोकेशन पाठवतो आणि वसुंधरेकडे जातो. इकडे चिनू म्हणून विचार करतात की आपण आता जायचं कसं, रिक्षा पकडायची पण आपल्याकडे पैसे कोण देणार आपल्याला? त्यावर चिनू म्हणून म्हणतात की एक आयडिया आहे, आणि त्यांचा प्लॅन असा असतो की आपण आता ड्रायव्हर काकांना गाडी काढायला लावायची, पण ड्रायव्हर काकांना गाडी काढायला लावली तर संशय येईल आणि ते आपल्याला प्रश्न विचारतील, म्हणून ते आता वेगळाच काहीतरी विचार करतात. त्यांनी साठवलेले जे पैसे असतात ते त्या काढतात आणि आता सगळ्यांची नजर चुकवून त्यांना घरातून बाहेर पडायचं असतं. त्या खाली येत असतात, पण तेव्हाच अवनी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते आणि मग तिची नजर चुकवून त्या दोघीजणी बाहेर पडतात आणि बनी आणि वसुंधरेकडे यायला निघतात. इकडे वसुंधरा आता खूप थकत चाललेली असते. बनीलासुद्धा तिची खूप काळजी वाटत असते आणि त्यालाही खूप थकल्यासारखं झालेलं असतं, पण काही करून वसुंधरेला आपलं व्रत पूर्ण करायचं असतं. इकडे आता आकाशलासुद्धा खूप त्रास होत असतो, कारण त्याच्या चेहऱ्यावरचं जे ऑक्सिजन मास्क असतं ते सुद्धा काढून टाकण्यात आलेलं असतं आणि त्याच्या शरीरामध्ये आता ते इंजेक्शन जात असतं, त्यामुळे त्यालासुद्धा खूप त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. तर मग बघूया आता वसुंधरेचं व्रत पूर्ण होताच आकाशची तब्येत कशी सुधारते, त्याच्या तब्येतीमध्ये काय फरक दिसून येतो आहे, हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.